जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मानलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले। आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। सालाबादाप्रमाणे मंगल समूहाच्या वतीनं 16 नोव्हेंबर 2025 रोजी सोलापूर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचं आयोजन केलेलं आहे। तमाम नववधू असतील किंवा त्यांचे माता पिता असतील, त्यांच्या सर्व माता पितांना आव्हान करतोय की हे एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून ह्या चळवळीत भाग घ्यावा, जेणेकरून याचं अनुकरण करू शकतो। मला सार्थ अभिमान आहे, 18-19 वर्षापूर्वीपासून आपण हा विवाह सोहळा करतोय। आज अनेक मंडळं सामुदायिक विवाह करतात, अनेक संस्था सामुदायिक विवाह करतायत, म्हणजे वेगवेगळ्या संघटनासुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। हा माझ्या दृष्टीने भूषण आहे, कारण समाजाला ही वेदना जी आहे, खर्चाच्या वेदना सर्वसामान्य परिवाराला न परवडणार आहेत आणि त्या संस्था काम पुढं करायला लागले। या निमित्तानं आम्ही नवीन एक प्रयोग करायला लागलो। समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये 5पेक्षा अधिक जर विवाह जमले तर लोकमंगल परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन विवाह सोहळे करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। याचबरोबर नवीन एक संकल्पना समोर आलेली आहे। दिव्यांगांची जर स्वतंत्र लग्न करता आली तर दिव्यांगांची सुद्धा स्वतंत्र करायची आहे आणि म्हणून दिव्यांग बांधवांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आपल्याला जर इथं आपल्या नातेवाईकाला, आपल्या हितचिंतकाला, आपल्या संबंधित ओळखीच्या माणसाला, दिव्यांग व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर त्यांनी नोंदणी करावी। त्यांचा विवाह सोहळा हा स्वतंत्र आपण करण्याचा ठरवलेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्तानं मी तुमच्या मार्फत समस्त सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल किंवा आजूबाजूच्या असेल, या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतोय या चळवळीत भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त या विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करावी, यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावं एवढीच वेळ।